विशेष म्हणजे पुणेकर इतके पुण्यवान आहेत की या ठिकाणी वारीचं नुसतं स्पर्श होत नाही, तर वर्षानुवर्ष वारीच्या निमित्ताने ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात आणि आपले काही पुणेकर मंडळी आळंदीला जातात, आळंदीहून पुण्याला येतात आणि थकले का बाई म्हणून शेजाऱ्यांना सांगतात. पण तसं पाहिलं तर वारी करायची तर आळंदी ते पंढरपूर हे पूर्ण केले पाहिजे. एक तरी वारी आचरावी म्हणून मी काल सकाळमध्ये लेखही लिहिला होता. नुसतं बोलायचं काय कारण, प्रत्यक्ष जायला हरकत नाही. आणि आधी केले मग सांगितले या न्यायाने 1987 साली मी पायी पंढरपूर वारी केली. त्यावेळेला वीज मंडळामध्ये उपमुख्य जनसंपर्क अधिकारी होते. माझा संपर्क दाट असल्यामुळे अधिकाऱ्यांनी ठरवलं की नेरकर जाणार का, चला आपण नाव नोंदवू. माझ्याकडे 147 नावं झाले MSCBच्या रास्ता पेठेमध्ये. आणि जसजशी वारीचा दिवस जवळ यायला लागला शेवटी फक्त मी एकटा उरलो. आणि मग 146 जणांना मी जेव्हा विचारलं काय झालं, नाही आपण पुढच्या वर्षी जाऊ. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही जा, मी यावर्षी 2 लाख लोकांबरोबर जाणार. या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जेव्हा वारी करतो तर पायी वारी करणारे आपण एकटे नसतो, आपल्याबरोबर लाखो लोक आहेत. त्यावेळेला 87 साली 2 लाख होते, आता ते संख्या 5 ते 7 लाखावर गेली. आणि पंढरपुरात 7-8 लाख जमत असत. आता त्या ठिकाणी 15 ते 20 लाखांचा समुदाय आहे. कल्पना करा, आपल्या घरात 2 पाहुणे आले तरी आपल्याला पाहुणे कधी जातील असं वाटतं. पण हे पाहुणे सगळ्या ग्रामस्थांना वाटतं कधी येतील आणि त्यांना आपण त्यांच्यासाठी काय करू. असा वारीचा असलेला रम्य सोहळा आहे. आणि या वारीबद्दल काय सांगावं, एका शब्दात सांगायचं तर वारी म्हणजे मनामनाची मशागत करणारा वारकरी संप्रदाय. आणि वारी म्हणजे वारंवार वारी करावीशी वाटते, वारंवारिता त्याच्यामध्ये. प्रपंचात राहून परमार्थ कसा करता येईल हे सांगण्याचं मोठं सामर्थ्य वारीमध्ये. ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हे शब्द कानावर आले की दिंड्या, पताका आणि त्याचबरोबर पालखी, पंढरपुरी मार्गस्थ होणारे वारकरी आपल्या नजरेसमोर येते. टाळ मृदुंगाचा गजर करीत पंढरपुरालाही पोहोचतात. आळंदीहून निघालेले हे 7-8 लाख लोक हे पंढरपुरात जेव्हा जमतात तेव्हा ती संख्या 15 ते 20 लाखापर्यंत. कल्पना करा, एक गाव ज्या ठिकाणी 2-4 लाखाची वस्ती असेल त्या ठिकाणी 15-20 लाख लोक आल्यानंतर काय अवस्था होत असेल. परंतु वारकरी हा संयमशील आहे, शांतताप्रिय आहे आणि गैरसोय असली तरी न सांगणारा आहे, त्यात जुळवून घेणार आहे. त्यामुळे कुणी तक्रार करत नाही. लाखो लोक जेव्हा जमतात त्यावेळेला कितीही सोयी सुविधा केल्या तरी त्या ठिकाणी अपुऱ्या पडतात. परंतु तो जो काही असलेला शोषितपणाचा वेगळेपणा हा वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. वारी करताना वारकऱ्यांची फक्त श्रद्धाच असते असे नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीभोवती याची गुंफण झालेली आहे. भक्तीचा मळा फुलवणारा, वेद प्रामाण्य परंपरा जतन करणारा आणि संस्कृतीचं संवर्धन करून वेदाबल विसरायला लावल्यानंतर त्या ठिकाणी संत परंपरा अशी निर्माण झाली. या ठिकाणी वारकरी संप्रदायाची तात्विक अधिष्ठान हे ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी त्या काळात केलं. त्याला 700 वर्ष होऊन गेली. काळाच्या ओघात या ठिकाणी अनेक जे संप्रदाय हे विलीन झाले, संप्रदायांचा ऱ्हास झाला. पण वारकरी संप्रदाय टिकून आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे वारकरी संप्रदाय हा सर्वसामान्यांना सामावून घेणारा संप्रदाय. जातीभेदाचं, जाती धर्माचं त्या ठिकाणी वलय नाही. आपल्याला सांगायला हरकत नाही, जैतुंदी म्हणून एक कीर्तनकार होत्या, मुसलमान होत्या. 50 वर्षे त्यांनी पाल म्हणजे त्यांची दिंडी असायची, पालावर कीर्तन मी त्यांचं स्वतः ऐकलंय. आणि इतक्या तल्लीन होऊन त्या बोलत होत्या. बारामतीजवळ राहत असत. मुस्लिम समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांना कुणाच्याही धमक्या झाल्या. गुंडमावाली त्याही काळात होते, आज तर जास्त आहे. परंतु या सगळ्यांचा शह देत त्यांनी 50 वर्षे वारी व्रताचं आचरण केलं.
आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्यांचीच ही सेवा आहे. जे संत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले असतील ते आपण पाहिले नाही, पण जैतून हे पुण्यातून त्यांचं निर्वाण झालं, दुःखद निधन झालं, हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. वारीचा मुक्काम पुण्यामध्ये असताना त्यांचं देहावसन झालं. त्या खऱ्या अर्थाने वैकुंठवासी आणि पांडुरंगाच्या चरणी त्यांची सेवा रुजू झाली. ज्ञानेश्वरांचा काळ आठवा, त्या राजवटीमध्ये त्या काळामध्ये इस्लामी आक्रमण, इतर धर्मियांचं असलेलं प्राबल्य, या परिस्थितीमध्ये ज्ञानदेवांनी हा ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग दिला. समाजामध्ये कर्मठ मंडळी, अंधश्रद्धाळू मोठ्या प्रमाणात होते. गंडेतोडे, यज्ञयाग, होम हवन अशा चक्रामध्ये अडकलेल्या माणसांना त्यांनी बाहेर काढलं आणि ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग दिला. या मार्गात काय होतं, नीतिमूल्यांची जोपासना होती, त्याचबरोबर तात्विक असलेला अधिष्ठान होतं, धार्मिकतेचा त्या ठिकाणी अंगीकार केलेला होता. परद्रव्य परश्री हे मृत्तिका समान, म्हणजे दुसऱ्याचं धन चोरू नये, लबाडी करू नये इथपासून तर परश्री रुक्मिणी माते समान हे मानणारा वारकरी संप्रदाय. आणि त्यामुळे स्वाभाविकपणाने त्या मंडळींना, त्या तत्कालीन मंडळींना हा वारकरी संप्रदाय रुचला असेल, पटला असेल. आणि त्यानंतर संत मालिकाच निर्माण झाली. त्यांच्या काळातल्या संतांनी हा वारकरी संप्रदाय, मग नामदेव, एकनाथ, तुकाराम हे परंपरेने झालेले संत ह्या पुढच्या काळात झाले. आणि संतांच्या निर्वाणानंतर सांप्रदायिक मंडळांनी मामा दांडेकर, किसन महाराज साखरे किंवा बाबा महाराज सातारकर, सातारकरांचे तर 3 पिढ्या याच्यामध्ये, देगलूरकर, दोंडा महाराज, बंडा महाराज आणि आता चैतन्य महाराज, या सगळ्या महाराजांनी या वारकरी संप्रदायाची जी धुरा आहे ही पुढे नेल्याचं पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या निर्वाणाला 700 वर्ष होऊन गेले. ज्ञानेश्वरी तर घरोघर त्याचं पारायण केलं जातं. भगवद्गीता म्हणजे गीता माऊली हे ज्ञानेश्वर माऊलींनी घराघरामध्ये पोचवण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलं. आणि स्वाभाविकपणाने हा पंढरीचा भक्तिपंथाचा जो पुरस्कार केला तो त्या ठिकाणी लोकांना रुचला. ज्ञानेश्वरांनी स्वतः वारीचा आनंद लुटला आणि लुटविला असा शब्दप्रयोग ग्रंथामधून बघायला मिळतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वारीची परंपरा ज्ञानेश्वर पूर्व काळात जवळपास 1000 वर्ष आधी होती, परंतु त्याचं जे तात्विक अधिष्ठान आहे हे ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं. एका ठिकाणी ज्ञानेश्वरांचा जो अभंग आहे, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेगळे, या शब्दांमधून संत फार हुशार होते. त्यांना माहीत होतं की पुढच्या काळात त्यांचं अभंगाचं, काव्याचं वाङ्मय शौर्य होऊ शकेल, म्हणून प्रत्येक संतांच्या अभंगात शेवटची ओळ नामा म्हणे, बाप रखुमादेवी वरू, म्हणजे तो ज्ञानेश्वर माऊली, सावता म्हणे, जनी म्हणे. म्हणजे हे आधुनिक काळातल्या कवींना फार मोठं आव्हान आहे. संतांच्या अभंग मुळी सुद्धा चोरायचा प्रयत्न करू नये. सकल संत गाथेमध्ये 20,000 अभंग आहेत. पंढरपूर वारी आणि मराठी साहित्याचं संशोधन करताना मी त्यातले 350 अभंग वारीविषयक वर्णनाचे निवडले होते आणि ते माझ्या प्रबंधाचा गाभा होता. तर या वर्णनामध्ये विठ्ठलाचं वर्णन आहे, वारीचं वर्णन आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या काळात हे पंढरपूर ते साधं खेडं राहिलं नसून पल्ली अर्थात होयसळ शिलालेखाप्रमाणे महाग्राम असा त्याचा उल्लेख आहे. पंढरपूर, पौंडरिकपूर वगैरे सारखी नावं या पंढरपुराला त्या ठिकाणी दिली. पंढरीची वारी ही देवाची वारी आणि आळंदीची ही संतांची वारी असं म्हटलं जातं. तर आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा 4 वाऱ्या आहेत. आणि त्यात प्रामुख्याने आषाढी आणि कार्तिकी वारीला विशेष महत्त्व असतं. हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवून देवी, असे कितीतरी अभंग आपल्याला सांगता येईल. वारी केल्याचे अनेक लाभ होतात. आता जसं बायका आपल्या कहाण्या ऐकताना बाई हे कहाणी ऐकल्याचं काय फळ, तर मला एकाने विचारलं वारीची फलश्रुती काय. पुणेकर असल्यामुळे त्यांनी फळ काय असं विचारता, फलश्रुती काय.
पण त्याला त्याच शब्दात मी उत्तर दिलं. वारी केल्याचे अनेक लाभ आहेत. त्याच्याने निष्ठा बळकट होते, अंतरीचे प्रेम वाढते, संत सज्जनांच्या गाठी भेटी होतात आणि उच्च पातळीवर स्नेह संमेलन होते. त्याला निम्म कळालं नसेल अशा शब्दात मी सांगेन. अर्थातच या ठिकाणी जसं आपण पाहिलं, जसं दृष्टी तशी सृष्टी. वारीच्या एकंदर दृश्याकडे जर आपण पाहिलं, वारीमध्ये जाऊन आपण बघितलं तर काय दिसतं? वारीच्या दिंडीमध्ये एक वीणाधारी, एक मृदुंग वादक आणि टाळ मृदुंगाच्या साथीवर भजन चालू असल्याचं दिसतं. या गायनातून अभंग, मुखोद्गत, सकाळ दुपार हे भजन. तुम्ही वारीमध्ये जर जाऊन पाहिले, म्हणजे बाहेर लांब उभं राहून जरी पाहिलं तरी चालेल. आपले कविता पाठ होत नाही पाठ्यपुस्तकात, परंतु वारकऱ्यांचे अभंग मुखोद्गत असतात. मग तो तुकारामांचा असो, नामदेवांचा असो, प्रत्येक जण एकमेकांशी बोलताना ज्ञानदेव असं म्हणतात, नामदेव असं म्हणतात, तुकाराम असं म्हणतात, आपल्या घरातला सकाराम असं म्हणतो असं कोणीच म्हणत नाही. स्वाभाविकपणाने या ठिकाणी जे चित्र दिसतं ते आपल्याला मनोहारी असं दिसतं. त्या ठिकाणी भक्तीला जणू महापूर आलेला असं चित्र दिसतं. तुम्ही कल्पना करा, वर्तमानपत्रांमध्ये जेव्हा रकानेच्या रकाने मजकूर, इतर वेळेला खून, बलात्कार, अपघात वगैरे आणि भडक बातम्या असतात, पण वारीच्या 21 दिवसाच्या काळात तुम्हाला वारीच्या संबंधातला रकानेच्या रकाने मजकूर का असतो? लोकसंख्या वाढली म्हणून त्या ठिकाणी लोक वाढलेत असं मुळीच नाही. विज्ञान युगात सुद्धा तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी अवस्था आहे. सगळं काही सुख पायाशी लोळून घेत असताना माणसाला शांती नाही, समाधान नाही. आणि सुख, शांती आणि समाधान देण्याचा राजमार्ग म्हणजे वारीचा मार्ग. वारी करणारा वारकरी हा अखंड वारकरी असतो. एकदा तुळशीची माळ गळ्यात घातली की ते अखंड वारी व्रताचं आचरण होतं. आणि कल्पना करा, निसर्ग किती साथ देतो लक्षात घ्या. वारीच्या काळात हमखास पाऊस झालेला असतो, पेरण्या झालेल्या असतात, निवांतपणाने शेतकरी त्या ठिकाणी वारीमध्ये येतात. आणि शहरी भागातले लोक तर बऱ्याच लोकांना तर त्या ठिकाणी नोकरीवर ठेवल्याचा पगार मिळतो, काम केल्याचा मिळतच नाही. काम केल्याचा पगार न मिळता पेन्शन मिळतं, त्यामुळे टेन्शन काहीच नसतं. खेड्यापाड्यातल्या लोकांना जरी त्या ठिकाणी पेरणीचं टेन्शन असलं तरी गावाकडचा एखादा भाऊ मजूर त्या ठिकाणी जातो आणि 1 महिनाभर त्या ठिकाणी आपल्या संसाराच्या गोष्टी विसरून तो सहभागी होतो. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात दरवर्षी असा येणारा सोहळा हा तिथीप्रमाणे ठरलेला आहे, तारखेप्रमाणे मुळीच नाही. ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीला प्रस्थानापासून सुरुवात होते आणि आषाढी एकादशीला त्या ठिकाणी पालख्या पंढरपुरात जातात. हे वेळापत्रक हे वर्षानुवर्ष ठरलेलं, यामध्ये काही एक बदल होत नाही. आपल्याला एखादा कार्यक्रम, आता तेजूलाच हा कार्यक्रम आहे माझा म्हणून सांगायला तुम्हाला ते काय व्हॉट्सअपवर तुम्ही कळवलं. मलाही सकाळी मी पेपर घ्यायला येतो, अनेकांना सांगत गेलो की माझं व्याख्यान आहे माझं, म्हणजे हे सांगावं लागतं. परंतु वारी आहे असं ज्ञानेश्वर माऊली कोणाला पोस्टाने पत्र पाठवत नाही, इंग्लंड नाही. आणि व्हॉट्सअप असतं तर त्यांनी पण व्हॉट्सअपवरही सांगितलं नसतं. परंतु लाखो लोक या वारीच्या झेंड्याखाली जमतात, ते भक्तिभावाने या ठिकाणी पंढरपूरला जातात. हे या ठिकाणचं असलेलं वैशिष्ट्य म्हणून बघायला मिळेल. अर्थातच या प्रस्थान सोहळ्यानंतर जेव्हा दिंडी चालू होते, पालखीचं प्रस्थान होतं, ठिकठिकाणी मुक्काम करत करत वारी जेव्हा मार्गस्थ होत असते, आपल्या ठिकाणी पुण्यामध्ये तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकाच दिवशी येते. एकाच ठिकाणी जवळजवळ दोघांचे निवडुंगा विठोबा आणि पालखी विठोबा चौकात आजही तुम्ही व्याख्यान झाल्यावर गेला आणि दर्शन घेतलं तरी हरकत नाही. आणि उद्या सकाळी पालखी मार्गस्थ होईल सासवडकडे जाईल. वाटेमध्ये हडपसरला दोन्ही पालख्या दुपारच्या विश्रांतीच्या वेळेला थांबतात आणि तुकाराम महाराजांची पालखी ही सोलापूर रस्त्याने मार्गस्थ होते, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सासवड मार्गे पुढे पंढरपूरकडे जाते. तुम्हाला खरंच वारी करायची असेल तर तुम्ही आळंदी पंढरपूर करा.
आळंदी पुणे करून थकले ग बाई असं उगाच म्हणू नका. कारण आता तो इतका रस्ता मोकळा झालेला आहे, त्या रस्त्यावरनं तुम्ही नाही चालतात म्हणजे काही फार मोठा पराक्रम करता असं नाही. काही वर्षापूर्वी तो कच्चा रस्ता होता, दिघी वैशांतवाडी असं चालत असताना आपल्याला जाणवायचं की पायाला थकल्याचं. पण आता चांगला रस्ता आहे, त्यामुळे आळंदी पुणे हे काही फार मोठे पराक्रम नाही. खरी जी वारी असते ती सासवडच्या पुढे घाट ओलांडल्याने. आणि आपल्याला जे चित्र पुण्यामध्ये दिसतं ते अर्धा एखादा किलो शेंगदाणे घ्यायचे, 2-2 शेंगदाणे वाटायचे आणि म्हणायचं मला पुण्य मिळेल. असं पुण्य काही शेंगदाणे वाटून मिळत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला भक्तिभाव किती आहे तुमचा. तुम्ही पांडुरंगाचं दर्शन जर घेतलं तर विठ्ठल हा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, कटीवर दोन्ही हात आहे. तो कोणाकडे काही मागतही नाही आणि देत तर मुळीच नाही. तुमचे भक्तिभावाने त्याची असलेली श्रद्धेने केलेली पूजा ही त्याला अपेक्षित आहे. पण विठू माझा लेकूरवाळा संगे लेकूरांचा मेळा या जनाबाईच्या अभंगामध्ये तुम्हाला लेकूरवाळा विठ्ठल काय करतो, जनाबाईला मदत करतो, सावता माळायला करतो आणि एकनाथांच्या घरी तर तो श्रीखंड्या म्हणून पाणी भरतो. असा आहे लेकूरवाळा विठ्ठल. जसं आजच्या काळात नवऱ्यावर रुसणाऱ्या बायका होत्या आहेत म्हणजे, तसं त्याही काळात विठ्ठल रखुमाई हे जोडपं तसंच होतं. एक दिवस रखुमाई रागवली आणि सारखं तुम्ही जर तुमच्या संत मेळ्यात असाल तर मला खाजगी वेळ कधी देणार, म्हणून त्या रागाने ती निघून गेली आणि दिंडीर वनात गेली. म्हणून आजही जर गेला पंढरपूरला तर तुम्हाला विठ्ठलाचं मंदिर वेगळं आणि रुक्माईचं वेगळं. म्हणजे त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही, परंतु वेगळे झालेले. म्हणजे कल्पना करा, हे जे देव होते, कृष्ण होता, राम होता, विठ्ठल, हे मानवी स्वरूपात वावरलेले. हे त्याच्यात नाही. कृष्णाच्या लीला लोकांना 16 सहस्र नारी एवढं आठवतं, पण त्या नारींचा उद्धारक हा श्रीकृष्ण होता. आणि राम हा आपल्या हृदयात राम वसलेला असतो आणि आदर्श पुरुषोत्तम म्हणून राम आहे. तसं विठ्ठल विटेवर उभा आहे, तो विठ्ठल आहे. 28 युग तो उभा आहे. मग चिकित्सक मंडळी आणि काही काळानंतर आधुनिक काळात तर हा प्रश्न विचारला जाईल, म्हणून त्या ठिकाणी नामदेवांनी त्याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. 28 युग कुठून आली? 6 वेद साई शास्त्री 18 पुराणे हरिसी गात. बघा बेरीज केली तर 28. तर तसं पाहिलं तर संतांनी जे समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला ते या माध्यमातून केलेलं आहे. आणि संत हे सुद्धा संत साहित्य निर्माण करणारे संत होते. त्यांनी ओव्या, अभंग, गवळणी, भारुड या माध्यमातून एक साहित्याची निर्मितीच केलेली. आजही त्या पद्धतीचं साहित्य आपण वाचतो. अभंग गाथा असो, ज्ञानेश्वरी, अर्थात वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी, नाद भागवत आणि सकल संत गाथा हे प्रस्थान त्रयी मानलेले. आणि ज्ञानदेवांचा हरिपाठातले 28 अभंग हे तर वारकऱ्यांचा नित्य पाठाचा भाग. वारीमध्ये चालत असताना लोक गंभीरपणाने काय मोर्चात निघाले असं चालत नाही, तर त्या ठिकाणी भजन करत, अभंग गात, अखंडपणाने चालत आहे. आणि कल्पना करा, आपल्याला पाऊस आला तर आपण लगेच कोपऱ्यात जातो किंवा छत्री किंवा रेनकोट सोडतो. पण मी स्वतः भिजून अनुभव घेतलेला आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमान बाळगता कुठेही न थांबता वारकरी जात. हे कुठे पाहिलंय का चित्र? हे बऱ्याच वेळेला तुम्हाला असं या ठिकाणी दिसेल की हे वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की आपण जातो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला घेऊन जातो. म्हणून बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला एवढा त्रास सहन करून लोक का जातात. त्या काळात वाहनांच्या सोयी नसतील, प्रवासाचे, म्हणून लोक पायी चालत असेल असा गैरसमज असतो. पण तसं नव्हतं. त्याही काळात प्रवासाची सोयी होते की बैलगाडी होती, सांगे होते आणि लाल डब्याच्या गाड्या नंतरच्या काळात आहे. पण वाहनांची सोयी नव्हती असं नव्हतं. पण तरी पण परमेश्वराच्या दर्शनाला जायचं तर थोडंसं शरीराचे त्या ठिकाणी असलेले श्रम घेऊन पुढे जायचं. हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी पाहिला नाही. अर्थात मी जसं म्हटलं तसं या ठिकाणी या संतांच्या पालख्या
या पंढरपुराकडे मार्ग असतो. वारकरी संप्रदायाच्या बद्दल अनेक कार्याचं वर्णन करणारे अभंग आपल्याला वाचायला मिळतील सकल संत गाथेमध्ये. पण या ठिकाणी बहिणाबाई संत तुकारामांच्या शिष्या त्यांनी केल्या एका अभंगाची मला आठवण होते. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, तेने रचिले आवार, जनार्दन एकनाथ थांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वज, निरूपण केले ओझ. या 4 ओळी बघा, लक्षात घ्या, संतांनी 4 ओळीचे अभंग रचले, पण 4 ओळी 400 ओळीचं ताकद असल्याचं वर्णन त्यामध्ये. म्हणजे ते संत त्या काळातले शब्दप्रभू आणि त्यांना जे विठ्ठलाने दिलेलं सामर्थ्य हे त्यांच्या रचनेमध्ये पाहिलं. ज्ञानेश्वर कुठल्याही विद्यापीठात शिकायला गेलेले, शाळेत गेलेले, पण देशाच्या 140 विद्यापीठात ज्ञानेश्वरी अभ्यासाला गेले. आणि 700 वर्षानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे लोक आपल्याला सांगायला हरकत नाही. आम्ही नुकतंच कुमुद कवीश्वर म्हणून लेखिका आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीचे 2 खंड प्रकाशित करायचं ठरवलं आणि त्या खंडाचं संपादन मी केलं आहे. त्यातला एक खंड 867 पानाचा हा प्रकाशित झाला आहे 1 ते 9 वाजले. आणि त्याचं पुन्हा संपादन आणि प्रूफ रिडिंग अवघ्या आठवडाभरात मी पूर्ण केली. आणि दुसऱ्या खंडाचं काम चालू आहे, तुम्हाला बघायला मिळेल माझ्याकडे आहे. तर असो, पायी वारी करताना जे श्रम होतात त्या श्रमाबद्दल आपण म्हटलं. आणि या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं, वारकरी संप्रदायाच्या बद्दल थोडीशी माहिती द्यावीशी वाटते. महाराष्ट्रातला हा भक्ती संप्रदाय अद्वैतवादी आहे, जे कोणत्याही देवाला उच्च नीच असं मानत आणि विठ्ठलाची उपासना करणाऱ्याला कुठल्या इतर देवतेच्या उपासनेबद्दल कुठल्या हरकती वगैरे किंवा काही आक्षेप नाही आहे. इतर पंथांप्रमाणे हरी विरुद्ध हर असे झगडे नाही, हरी तोच हर अशा स्वरूपाचं सांगितलं जातं. रामकृष्ण हरी हा असलेला संजीवनी मंत्र, विठ्ठल हा त्रिअक्षरी मंत्र. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर तो वारकऱ्यांचा तो संजीवनी मंत्रच आहे. आणि हा भक्ती संप्रदाय शुद्ध आचरणी असल्याने इतर असलेल्या संप्रदायाच्या सारखा नाही. आणि भक्ती वाङ्मय देखील त्याच पद्धतीचं बघायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये त्या काळात अनेक भक्ती संप्रदाय उदयाला आले आणि काळाच्या ओघात ते विलीन पण झाले. पण फक्त वारकरी संप्रदाय हा टिकून काय, कारण त्या सर्वसामान्यांना सामावून घेण्याची ताकद कर्मकांडामध्ये आणि जातीमध्ये अडकलेल्या संप्रदायापेक्षा वेगळा म्हणून असलेला वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायात स्वाभाविकपणाने जे काही बीजं रुजली गेली ती त्या काळातल्या संत मालिकेमध्ये, म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई आणि सावतामाळी, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई इथपर्यंत संत मंडळी त्या काळात, तुकारामांनंतर त्या तोलामोलाचे संत जरी नसतील झालेले तरी सांप्रदायिक मंडळींनी हा संप्रदाय हा पुढे नेल्याचं पाहायला मिळेल. अर्थात या सगळ्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर एक मुद्दा मला सांगावा असा वाटतो. सामान्यांच्या जीवनामध्ये भक्ती आणि कर्म यांचं बीजारोपण म्हणजे वारकरी संप्रदायाने केलं. त्यामध्ये सांगायचं तपशील आहे तर आपलं बाह्य जीवन किती दरिद्री किंवा समृद्ध असलं तरी मनशांती ढळून येऊ नये अशा स्वरूपाचा विचार वारकरी संप्रदायाने. आणि आजही आपण जर पाहिलं तर आपल्याला सगळी सुख पायाशी लोळून घेत असतात, पण समाधान नाही आहे. बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळालं तर भौतिक सुखामध्ये लोळण घेत असतात, पण शांत झोप येत नाही. 1 रुपया मिळवणाराही दुःखी असतो आणि 1 कोटी मिळवणाराही दुःखी असतो. राजकारणातले लोक तर कुठल्याही नोकऱ्या करत नाही, पण त्यांचे खिसे कायम भरलेले असतात आणि 7-8 पिढ्या खातील इतकं त्यांना कमवता येतं. आयुष्यभर नोकरी करून आपल्याला 25-30 लाख कोणी प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी देत नाही, पण त्यांना एका वर्षात काही कोटी रुपये मिळवता येतात.
आपलं कल्याण झालं नाही तरी त्यांचं खाणं भिवंडी न होता त्यांचं आत्मकल्याण निश्चित होतं. पण अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी वेगळेपण आज जे पाहायला मिळतं त्याही काळात होतं. म्हणजे ज्ञानेश्वरांची काही गडबड होते. असं पाहिजे का? ते काय मी गायक नसल्यामुळे गडबड होते. दया क्षमा शांती सर्वाभूती परमात्मा भाव समता या स्वरूपाच्या तत्वातून समाजाची धारणा होते आणि तेच नेमकं वारकरी संप्रदायाने हेरलेलं होतं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. या ठिकाणी जातीभेद असो, वर्णभेद असो, उच्च नीचतेचे असो, स्त्री पुरुष असो, या सगळ्या भेदापासून हा वारकरी संप्रदाय हा अलिप्त आहे. आणि मी म्हटलं तसं संत साहित्य त्यातूनच निर्माण झालं. या वारकरी संप्रदायाने जर भक्तीमध्ये काय दिलं असेल तर नामस्मरण हा महत्वाचा विचार दिला. हरिपाठाचे अभंग जर आपण वाचले 28 अभंग, त्याच्यामध्ये पुण्याची गणना कोण करी अगणित पुण्य तुम्हाला मिळेल. आणि रामकृष्ण नावाचा टाहो फोडावा. लहान मुलगा जसं जोरजोरात रडून आईला दूध मागतो तसं त्या ठिकाणी टाहो फोडा. म्हणजे तुम्ही रामकृष्णाचं नामस्मरण तुम्ही करा. नित्यस्मरण तुमचं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे स्मरण केव्हा असावं तर उठता बसता झोपता तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला. हॅलो नाही झालं उठता बसता झोपता नामस्मरण करावं. त्याच्यानंतर जर विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने काय मिळतं, जसं मी म्हटलं वारी केल्याचं काय फळ, तर आत्मशांती आणि सुखशांतीचा असलेला समाधानाचा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. अर्थात वारकरी होण्यासाठी कुठली दीक्षा किंवा परीक्षा द्यावी लागत नाही. वारकरी हा तुळशी माळ गळ्यात घातलेला, त्रिपुंड असलेला, खांद्यावरची पताका, हे झालं त्याचे बाह्य लक्षण. पण त्याचं महत्वाचं लक्षण कर्मकांड विरहित असलेला जो विचार आहे एकसंघ समाजाचा, एकत्वाचा, त्या दृष्टिकोनातून त्यांनी संसार करायचा असतो, संसार सोडायचा नाही, पण त्यामध्ये अडकून पडायचं नाही असाही विचार वारकरी संप्रदायाने दिला. आता त्याचं एक वेगळं उदाहरण द्यायचं तर संत तुकारामांच्या बद्दल देतो. संत तुकारामांनी आपला प्रपंच केला, संसार केला, परंतु इतरांना संसार सोडा असा कधी विचार दिला नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बाईल कर्कशा, दुष्काळे रांडा पोरे जाती, अशा स्वरूपाचा अभंग हा तुकारामांना. म्हणजे त्यांचं दुष्काळाच्या काळात त्यांनी दुकान त्यांचं त्या ठिकाणी सगळ्यांना खुलं करून दिलं. त्यांच्या वडिलांचा सावकारीचा व्यवसाय होता. त्यांनी सगळी पुस्तकं ही नदीमध्ये बुडवून टाकली आणि सगळ्यांना ऋणमुक्त केलं. त्यावेळेला सरकारची कर्जमाफी योजना नव्हती, पण त्यांनी सगळ्यांचे कर्ज माफ करून टाकले. आणि त्या ठिकाणी त्यांची अशी श्रद्धा होती की जर मी विठ्ठलाची भक्ती करतो, त्याचं देहूगावामध्ये विठ्ठल मंदिराच्या असलेल्या विठ्ठलाची उपासना त्या मंदिरात ते करत. जर मी विठ्ठलाचा निश्चित भक्त आहे तर त्या ठिकाणी विठ्ठलाने मला दर्शन द्यावं, मी विठ्ठलाकडे कशाला जावं. आणि खरोखर सदैव वैकुंठ गमनाचा जो प्रसंग सांगितला जातो त्या साक्षात विठ्ठल त्यांना घ्यायला आल्याची पण नोंदी पुस्तकांमधून वाचायला मिळते. या दंतकथा नाही, ऐकीव कथा नाही, तर सत्यकथा म्हणून मानल्या जाईल. आणि मी असं नेहमी म्हणतो की ऋषीचं कुळ आणि मूळ शोधू नये, त्यांनी केलेलं कार्य बघा. तर सकल संत गाथेत जेवढे अभंग आहे 20,000 अभंग आहे. वयाच्या 40व्या वर्षामध्ये 4,500 अभंग लिहिणारे तुकाराम हे तुम्हाला श्रेष्ठ वाटत नाही का? मग त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली का? मग त्यांना मारलं का? ते सदैव वैकुंठाला गेले होते का? विमान क्रॅश कसं नाही झालं? याचं तुम्ही उत्तर कशाला शोधता? 40व्या वर्षी काय करता तुम्ही? 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून त्या ठिकाणी समाधी घेतली.
तुमच्या घरातल्या बाळ्या ज्ञानेश्वर नाव जरी ठेवलं तरी पोरींची टिंगल टवाळी करत कॉलेजला जातात. अशा पद्धतीचं आपल्याला जे काही वेगळेपण आहे ते दिसतं. आता अर्थात तसं पाहिलं तर हा वारीचा विषय जो आहे तो व्यापक अर्थाने खूप सांगण्यासारखा आहे. पण मला खात्री आहे चारुशिलाजींचं जे वारीच्या संबंधातलं अभंग गायन आहे ते तुम्हाला निश्चित आवडेल. ते ऐकायला मी पण उत्सुक आहे. मनामनाची मशागत करणारा हा वारकरी संप्रदाय, भजन कीर्तन नामस्मरण याचबरोबर त्या ठिकाणी जीवन जगण्याचा मार्ग सांगणारा असला जो वारकरी संप्रदाय त्याची उपासना आपण सगळ्यांनी करावी. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने चारुशिला बेलसरे जे अभंग गायन करणार आहे त्याबद्दल थोडंसं 2 मिनिटं मी सांगणार आहे. ते असं की 5 वर्षापूर्वी करोनाची साथ असताना त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी गेली 25 वर्ष दिंडीच्या काळात दिंडी चालली आणि पांडुरंगी मन रंगले अशा स्वरूपाचे कार्यक्रम जाहीर देत असतो. अभंग गायन त्यात त्यांचं गायन असतं, माझं निवेदन. तर 5 वर्षापूर्वी करोनाच्या काळात जाहीर कार्यक्रमांना बंदी होती. तर सम्राट फडणीस जे सकाळचे संपादक आहे त्यांना मी म्हटलं आपल्याला काही करता येईल का. ते म्हणाले करूया. ही सकाळच्या माध्यमातून त्यांनी आमचा अर्धा तासाचा कार्यक्रम रेकॉर्ड केला. तो ध्वनिमुद्रित आहे. त्यात चारुशिलांनी गायलेला आहे आणि माझं निवेदन आहे. म्हणजे आता मी त्यात बोलणार नाही, परंतु चारुशिला ते अभंग पुन्हा आपल्याकडे सादर करताना गाणार आहे. आणि त्या अभंगाचं निवडक जे काही निरूपण आहे ते मी केलेलं आहे. तुम्हाला ते निश्चित आवडेल. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपण चारुशिला बेलसरेंना मी तुमच्या वतीने विनंती करतो त्यांनी अभंग ॲड्रेस